आणि इथं अशी दुकान आहेत मित्रांनो, खायला वगैरे तुम्हाला जर घ्यायचं असेल, कुरकुरे, चिप्स वगैरे, नारळ पाणी, ज्यूस वगैरे, तर अशी दुकान आहेत, तुम्ही घेऊ शकता. आणि हे बघा भाई, पाणी, पाण्यात पाणी, काळकुळं पाणी, काळकुळं पाणी नाही, निळं पाणी, निळं. आता आम्ही मधुबन या स्पॉटला आहे. एक नंबर प्लेस आहे, प्री वेडिंग साठी एकदम भारी आहे. हे बघा तुम्ही, हे लोक म्हणतात मधुवना आणि फॉरेस्ट आहे भाई. स्पॉट नाथखोळा आहे, एक नंबर स्पॉट आहे. त्याचे 150 रुपये एक्स्ट्रा चार्जेस आहे, तिकीट आहे. पण माझी येते भाऊ, इथं जी मजा आहे ना, हे एक नंबर आहे. आणि स्पॉट पण लय भारी. ते म्हणलं की इथं पाणी कमी आहे, पण जे बोटवाले आहेत, काका, मामा, अण्णा, कोई भी बोलो, बहुत स्वीट इंसान आहे. भाऊने आपल्याला खूप सहकार्य केले. म्हणलं इथं जाऊ शकता तुम्ही, फोटो वगैरे काढा. आणि हे बघा ना, काय गाईज, ये क्या है, मतलब इसको क्या ही बताया अभी, काय बोलू मी तुम्हाला. लय भारी इथं, तुम्ही खरंच एकदा या, फॅमिलीला घेऊन या, कपल या, मित्र या. भाई स्पॉट खतरनाक आहे, पैसा वसूल आहे. मुर्डेश्वर मला वाटलं होतं काय फिरायला नसेल इथं, पण जेव्हा हा स्पॉट बघितला ना भाऊंनो, भाई दिल में बजी घंटी, घंटी नाही घंटा बज रहा है मेरे दिल में अभी, टान टान टान. पण भारी आहे. हे बघा ना, काय मतलब क्या ही बताए आपको, क्या ही बताए. पण मस्त आहे, मजा आहे, इज्जत आहे ह्याच प्लेसला. बहुत सारा प्यार देतो इस प्लेस को. जर तुम्हाला इथे यायचं असेल बोट राईडला, सकाळी पहाटे पण नाही, एक 6 वाजता या, एक नंबर. आता तेच विचारत होतं की इथे येण्याचा बेस्ट टायमिंग कोणता आहे, तर तुम्ही नक्की, जर तुम्ही येणार असाल मुर्डेश्वरमध्ये, तर सकाळी 6 वाजता बोट राईड करायला. इथलं जे नेचर आहे ते सकाळी अजून खुलून दिसतं, कारण की सगळं इथं धुकं वगैरे पडलेलं असतात. आमचं चुकलं, म्हणजे आम्हाला माहित नव्हतं, पण तुम्ही येताना नक्की सकाळी या. 1200 रुपये जे घेतात ना, हे मेहनतीचे पैसे त्यांचे. हे वळवताना ना, ते पूर्ण ताकद लावून त्या बांबूने वळवतात. म्हणजे आपण म्हणतो ना 1200 रुपये घेतात, ते 1500 रुपये घेतात, त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत ते, आणि ते तर भेटलेच पाहिजे. एवढं कष्ट करतात म्हटल्याच्या नंतर पैसे हे मिळ नाही चाहिए. इसके वजह से क्या है, ज्यादा लोग यहाँ पे नहीं आते, लेकिन ब्लॉग देख के क्या करते लोग, सेव्ह करके आते. मित्रांनो, येण्यासाठी वेगळा रूट आहे आणि जाण्यासाठी वेगळा रूट आहे. काय दिसतंय बघा ना. आखिर क्या होता है ना, एक बार पानी कमती रहते हैं ना, ओके, यही रोड पे आने का, यही रोड पे जाते हैं, उधर नहीं घुसते, पानी कमती हो रहे हैं. ओके, कम. हमारा नसीब अच्छा था. हाँ, पानी ज्यादा. अभी पानी आने का टाइम है, आ रही है. ओके, अभी आ रही है पानी, और भी बड़े बढ़ते लगते हैं. एक 15 दिन का बाद वो चेंज हो जाते हैं. ओके. टाइम शिफ्टिंग हो जाते हैं. कुलदीप अंबिका यांचं नाव आहे. भाऊनी सर्व्हिस एवढी भारी दिली, म्हणजे जिथे आमचं ठरलं होतं 1 तास 20 मिनिटाची राईड होईल, आणि आता जवळजवळ 2 तास झाले. 12 वाजता निघालो होतो आणि आता वाजले 2 करे. तर एकदा नक्की यांचा मी नंबर तुम्हाला किंवा कार्ड यांचा मी लोड करेल, एकदा नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, अशा प्रकारे आमची राईड ही संपलेली आहे. जवळजवळ 2 तास 10 मिनिटं आमची राईड चालू आहे. राईड तो खत्म हो गई है, लेकिन घूमना खत्म नहीं हुआ अभी तक, अभी और घूमेंगे. बाय, चलो फिर मिलेंगे सर. ओके, बाय. बाय, चलो बाय. खूप चांगला माणूस होता. त्यांनी जे माहिती वगैरे सांगितली आणि जे सर्व्हिस दिली भाई, कडक. खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं जर मन साफ असेल ना, तर दुसरा पण चांगलाच मनाचं करतो. आता त्यांनी मधुबनचे आम्हाला एक्स्ट्रा पैसे सांगितले होते, पण काय झालं काय माहिती, म्हणले की मला जे पैसे द्यायचे ते द्या. म्हणजे आपण जर चांगले असेल ना, तर पुढचा पण चांगलाच भेटतो आपल्याला. आणि अशा ट्रॅव्हलिंग स्पॉटला तर तुम्हाला माहिती, लुटणारे भरपूर लुटणारे असतात, पण आपल्याला चांगले माणसं का भेटतात हा पण तुम्ही विचार करा. तुम्हाला पण भेटले असतील तर तुम्ही हा विचार करा की मलाच का चांगले माणसं भेटतात. नक्की विचार करा. जर तुम्ही होन्नावर मध्ये बोट रायडिंग केली असेल किंवा करणार असाल, तर इथेच चौकात एक हॉटेल आहे, हॉटेल रामेश्वरम म्हणून हे हॉटेल आहे. आणि हा चौक आहे, इथून खाली गेलं ना थोडं, ते लगेच ते होन्नावरचं बोट रायडिंगचं सुरू होतं. आणि सरळ इथं आल्याच्या नंतर हॉटेल रामेश्वरम आहे. क्वालिटी मस्त आहे. साऊथ इंडियन थाळी तर मी म्हणेल नक्की ट्राय करा, बेस्ट, एक नंबर. हम चला रहा है भाई हंटर में पंटर. भाई को गाड़ी चलानी थी, चलाओ, कोई दिक्कत नहीं. अपनी स्पीडो कैसे दिख रही थे, स्पीडो भाई बहुत अच्छी दिखते मेरी स्पीडो चलाने के. वुडन बोर्ड या लोकेशनला आपल्याला जायचं. इथून सुरुवात होते. हे सगळं वुडनच आहे मित्रांनो. ते माहिती वगैरे दिलेली आहे, पण ती सगळी कन्नडामध्ये. भाई अच्छा बहुत सारा अच्छा लाकडा का अच्छा, पण चांगले. एकदा इथे म्हणजे पाहण्यासारखं तर आहेच आहे, पण इथं फोन सांभाळून मित्रांनो, इथे डायरेक्ट खाचा खोचा आहे बघा ना, खाचा खोचा डायरेक्ट फोन जाईल बघा, फोन जातोय. त्याच्यामुळे फोन वगैरे तुमचं काय म्हणजे महत्वाचं सामान असेल तर ते जेब में रखो, वरना यहाँ से गिर गया तो मिलने वाला है नहीं तुमको. आपका एक्सपीरियंस कैसा रहा सर यहाँ का? भाई बात तो सही कही आहे. मध्ये ना पाय पण अडकतात मित्रांनो, पाय जातील खाली, पण खालून वरती पाय पण येऊ शकतो.
भाई मजाक 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 20 रुपये दिलेत लाकडांवरती चालण्यासाठी. पण हे नजारा जो आहे ना मित्रांनो, हा नजाऱ्याचा आनंद घ्या तुम्ही. भाई घूमने आया करो वरना बुढ़े होके मर जाओगे, फिर क्या ही फायदा होगा जिंदगी का. जो भगवान ने इतना सारा प्यारा सा सुंदर निसर्ग बनाया है तो उसका देखना तो बनता है. और इसीलिए आप एक बार वुडन बोर्ड पे जरूर विजिट कीजिए. फोटोजेनिक वातावरण इथे आहे, तुम्ही येऊ शकता. ये देखो बबडी, सब बबडी की बबडी है. देखो भाई, ये देखो, इसके लिए पैसा दिया भाई. 20 रुपये वर्थ इट आहे भाई. 20 रुपये गेल्याचं दुःख नाही, हाय पण वर्थ इट है का, नाही तर मिस पडायचो. यहाँ पे आप संभल के आइए क्योंकि ये गिर सकता है. मतलब यहाँ पे ज्यादा फटी है. म्हणजे हिंदी में समझ में नहीं आया, लेकिन फटी कळलं तुम्हाला, फटी जास्त त्याच्यामुळं तुम्ही सांभाळून या. अब इधर में गिरा ना भाई तो मेरी जान भी चली जाएगी. कितना खोले, देखो कितना खोले भाई. खोल विल कुछ नाही, लेकिन मजा आवत आहे. जब आप ऐसे घूमते हो ना तो मजमा कजमा आहे. पण मित्रांनो खरंच बघण्यासारखं हे बघा ना भाई, काय आहे, किती सुंदर आहे. लाकडं बघायला सुंदर आहे, कारण ही लाकडं ना अशी एकमेकात गुंतलेली मित्रांनो. बघा नाही. आता बघा मी कुठं चाललोय. आपण वुडन स्टेप पार पण करू शकतो, दाखवतो तुम्हाला. टॅन टॅडॅन टॅडॅन. हे खोल नाहीये जास्त, एक फूट पण नाही, अर्धा फूट असेल, जास्त काय खोल नाही. मला वाटलं खूप मोठे असेल किंवा जास्त वेळ फिरायला लागेल, पण एकदा परत राऊंड मारून चला. हे देखो हम फिर से जा रहे हैं. टिंग 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 टिंग. भाई अच्छा लग रहा है भाई. मित्रांनो जर तुम्ही फोटोचे शौकीन असाल किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडते ना, तर मुर्डेश्वरमध्ये आल्याच्या नंतर वुड बोर्ड वॉक म्हणून एक प्लेस आहे, तिथे नक्की विजिट करा भाई. कडक मध्ये फोटो काढायला जागा आहे तिथे, कडक मध्ये. हे बघा सगळे फोटोजेनिक फ्रेम आहेत. व्हिडिओ वगैरे तर असल्या भारी येतील ना शॉर्ट. आणि आम्ही निघालो आता ह्या स्पॉटवर ना, आम्हाला जायचं होतं इडगुंज गणपती मंदिर, पण आता हे खूप लेट झाले त्याच्यामुळे काय जाऊ शकत नाही. आता आम्ही जाणार आहे मुर्डेश्वरला, रूममध्ये जाणार, फ्रेश वगैरे होणार आणि मग मुर्डेश्वरला जाणार. एक 4:45 वाजेपर्यंत तिथे पोहोचेल आणि 5:15ला डॉट मंदिरात जायचंय, कारण की सनसेट आहे 6:15चा, त्याच्यामुळे जायचंय. तर निघतो आम्ही. चलो बाय बाय.